श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज आलेली आहे दत्त जयंती. म्हणूनच भक्तांनो, आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा नष्ट होईल, शत्रू बाधा संपेल. ही जी वस्तू आहे ती गुरुवारी म्हणजे दत्त जयंतीच्या संध्याकाळी कापरासोबत जाळायची आहे. जाळ्याने 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड माता लक्ष्मी व दत्तगुरूंचा वास राहील. हा उपाय आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी 12 वाजेपर्यंत करू शकतो. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये एक शेणाची गौरी ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापूस तसेच 5 लवंग आणि 3 हिरव्या विलायची ठेवायच्या आहेत. आपल्याला थोडेसे काळे तीळही घ्यावे लागतील आणि आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचे आणि हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडेसे तूप टाकायचे आणि याचा जो धूर होतो तो धूर आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वत्र फिरवायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, त्याचबरोबर आपल्याला ओम दत्तात्रयाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचे आहे. जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत निरंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर आपल्याला ही पंती विझल्यानंतर त्यामध्ये जी काही रक्षा आहे ती रक्षा आपण एखाद्या कचऱ्याच्या डब्यात किंवा वाहत्या प्रवाहात किंवा झाडाच्या कुंडीमध्ये विसर्जित करू शकतो. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.